हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टर मधील इलस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 24 म्हणजे काय तर इलस्ट्रेशन नंबर 1 आणि पेज नंबर 24 वरचा हा जो काही पहिला प्रॉब्लेम आहे तो आपल्याला आज या प्रॉब्लेम माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉल्व करणार आहोत। तर चला वेळ न वाया घालता लवकरात लवकर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू। त्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी आपली नोटबुक, पेन आणि पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि माझ्यासोबत हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। तर पाहूया प्रॉब्लेम काय दिलेला आहे। दया अँड क्षमा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1। या ठिकाणी दया आणि क्षमा नावाचे दोन पार्टनर आहेत आणि या दोन पार्टनरांचा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेस मधनं होणारा जो काही प्रॉफिट असेल आणि लॉस असेल याच्यातील त्यांचा दोघांचा भविष्यातील वाटा किती असणार आहे 1:1 या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच काय तर इक्वल रेशो त्या ठिकाणी असणार आहे। म्हणजे भविष्यामध्ये होणारा जो काही प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल त्यांच्या बिझनेस मध्ये तर त्यांचा वाटा दोघांमध्ये कसा असणार आहे, सेम असणार आहे, सारखा असणार आहे। याच रेशोला आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। त्याचं कारण काय तर या ठिकाणी 1 आणि 1 किती झाले, दोन भाग म्हणजे झालेल्या बिझनेसचं जे काही प्रॉफिट असेल आणि लॉस असेल त्याचे दोन भाग करायचे। त्याच्या दोन भागांपैकी एक भाग कोणाला द्यायचा आहे, दयाला द्यायचा आहे आणि दुसरा भाग कोणाला द्यायचा आहे, क्षमाला द्यायचा आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी खालील जे काही आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ट्रायल बॅलन्स सोबत ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत म्हणजे हे ट्रायल बॅलन्स आणि या ठिकाणी खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट याच्या माध्यमातून आपल्याला सॉल्व करायचं आहे काय तर या ठिकाणी फायनल अकाउंट आपल्याला या ठिकाणी खालील ट्रायल बॅलन्स आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन वरनं प्रिपेअर तयार करायला सांगितलंय। काय काय तयार करायचं आहे तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 आपल्याला या ठिकाणी काय करायचं सांगितलेलं आहे, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि अँड बॅलन्स शीट ॲज ऑन डेट म्हणजेच काय तर 31 मार्च 2019 या तारखेचं आपल्याला काय सांगितलेलं आहे, बॅलन्स शीट सुद्धा या ठिकाणी तयार करायला सांगितले। आता या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे आपल्याला 31 मार्च 2019। याच्या डेबिट साईडला काही आपल्याला घटक दिलेले आहेत त्याचं वाचन करूया। या ठिकाणी स्टॉकच्या समोर आपल्याला ब्रॅकेटमध्ये एक तारीख दिलेली आहे, डेट दिलेली आहे 1/4/2018, 1 एप्रिल 2018। या ठिकाणी 1/4/2018। आता या ठिकाणी 1 एप्रिल तारीख आलेली आहे म्हणजेच काय आहे तर हे आहे ओपनिंग बॅलन्स। कशाचं, स्टॉकचं ओपनिंग बॅलन्स दिलेला आपल्याला 65,000। बिल रिसिवेबल दिलेले आहेत, त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरी आहे, सेंट्री डेटर आलेला आहे, बॅड डेप्स आहे, परचेसेस आहेत, मोटर कार आहे, मशिनरी, ऑडिट फी, सेल्स रिटर्न, डिस्काउंट, बिल्डिंग, कॅश बॅक, 10% इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ। या ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, 9 महिन्याचे पेड केलेले आहेत। बघा या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्याच्या पुढे आपल्याला माहिती दिलेली आहे की फक्त 9 महिन्याचे आपण काय केलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पेड केलेले आहे। ज्या वेळेस आपण हा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो सगळेचे सगळे खर्च आपण 12 महिन्याचे गृहीत धरत असतो, 12 महिन्याचे गृहीत धरत असतो। मात्र या ठिकाणी किती महिन्याचे पेड केलेले आहेत तर या ठिकाणी 9 महिन्याचे पेड केलेले आहेत। म्हणजेच काय 10, 11 आणि 12 3 महिन्याचं जे काही ॲडव्हर्टाइजमेंटचा जो काही खर्च आहे तो खर्च आपण दिलेला नाही, म्हणजेच काय आहे तो आउटस्टँडिंग आहे, तो आपल्याला द्यावा लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला दिलेली आहे रॉयल्टी, नंतर क्रेडिट साईडला दिलेलं आहे जनरल रिझर्व्ह दिलेला आहे, त्याच्यानंतर कॅपिटल दिलेलं आहे दया आणि क्षमाचं, क्रेडिटर दिलेले आहेत, RDD दिलेले आहेत, सेल्स दिलेले आहेत, आउटस्टँडिंग वेजेस दिलेले आहेत, परचेसेस दिलेले आहेत, परचेस रिटर्न दिलेले आहेत आणि डिस्काउंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो।
त्याच्यानंतर आपल्याला खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, ॲडजस्टमेंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला क्लोजिंग स्टॉक 40,000, 40,000चा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. आता पहा या ठिकाणी ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात त्या ॲडजस्टमेंटचे आपल्याला दोन इफेक्ट त्या ठिकाणी द्यावे लागत असतात. क्लोजिंग स्टॉक, त्याच्यानंतर डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजेच काय, अनुक्रमणे. म्हणजेच बिल्डिंग जे असेल त्याच्यावरती डेप्रिशिएशन किती बसणार आहे, 5% बसणार आहे, आणि मशिनरीवरती 3% या ठिकाणी आपल्याला काय द्यावं लागणार आहे, डेप्रिशिएशन द्यावं लागणार आहे. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला ज्या काही आपल्या ॲसेट असतील त्या ॲसेटवरती ज्या ॲसेटवरती ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्याच्यावरती स्टार करूया. सुरुवातीला दिलेलं आहे बिल्डिंग. बिल्डिंग या ठिकाणी बिल्डिंगला स्टार करूया. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला मशिनरी. मशिनरीला एक स्टार करूया. त्याच्यानंतर पुढे बिल रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. या ठिकाणी जे काय आपल्याला बिल रिसिवेबल दिलेलं आहे या बिल रिसिवेबल मध्ये 3,000 रुपयाचे बिल रिसिवेबल कसे आहेत, डिसऑनर आहे. डिसऑनर म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी त्या बिलाचे आपल्याला 3,000 रुपये पैसे मिळालेले नाही. मग या ठिकाणी त्याला एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर बिल रिसिवेबल याचा संबंध सन्ड्री डेटर्स येतो. सन्ड्री डेटरला पण एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. या ठिकाणी दया नावाचा जो कोणी पार्टनर आहे या पार्टनरने पर्सनल यूज साठी काय केलेलं आहे, तर आपल्या व्यवसायामधनं बिझनेसमधनं गुड्स वर्थ म्हणजे किंमत 1,000 रुपये किमतीचा माल तो त्याच्या पर्सनल यूज साठी घेऊन गेलेला आहे. म्हणजे हे काय आहे, तर या दयाने 1,000 रुपयाची काय केलेली आहे, ड्रॉइंग केलेली आहे. वॉज नॉट इंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट. या ठिकाणी त्याने 1,000 रुपयाचा माल तो त्याच्या पर्सनल यूज साठी बिझनेस मधनं घेऊन गेला, पण मात्र त्याची एंट्री या ठिकाणी केलेली नाहीये. आपल्याला ती एंट्री या ठिकाणी करावी लागेल. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटरवरती आपल्याला बॅड डेब्ट्स लेस करायचे आहे आणि 5% RDD सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. सन्ड्री डेटरवरती 2 स्टार करायचे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे 6 नंबरची ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेंटेन इन द बुक्स ऑफ अकाउंट. या ठिकाणी 6,000 रुपये किमतीचा माल विकलेला आहे, पण मात्र त्याची विक्री संबंधीची कोणतीही एंट्री या ठिकाणी केलेली नाही. एंट्री केलेली नाही. आपल्याला करायचं आहे सेल्स, माल विकलेला आहे. या ठिकाणी सेल्सला एक स्टार करायचे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपल्या ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. प्रॉब्लेम वाचून झाल्यानंतर ऍडजस्टमेंटचे स्टार झाल्यानंतर पुढची स्टेप काय असते, तर त्या ठिकाणी आपल्या हे जे काही ट्रायल बॅलन्स आहे या ट्रायल बॅलन्स मधील घटक आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या ठिकाणी आपल्याला काय करायचे असतात, पोस्टिंग करायची असते. मग या ठिकाणी सर्वात पहिलं अकाउंट आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट. आता या ट्रेडिंग अकाउंट मध्ये पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काही घटक आपल्याला लिहून घ्यायचे आहे. ते कोणकोणते मी ज्या पद्धतीने लिहितोय माझ्या मागे तुम्ही लिहून घ्या. टू ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर 2 परचेसेस, त्याच्या खाली लेस परचेस, रिटर्न्स, क्रेडिट साइडला बाय, सेल्स, त्याच्यातनं लेस,
सेल्स रिटर्न्स आणि सगळ्यात शेवटून 2 लाईन सोडून बाय क्लोजिंग स्टॉक. त्याच्यानंतर पुढे प्रॉफिट अँड लॉसला 2 RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्या खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्या खाली ॲड न्यू RDD आणि एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD. या ठिकाणी एवढं सगळं लिहून घेतल्यानंतर ट्रायल बॅलन्स मधील पुढची स्टेप आपली काय आहे, तर ट्रायल बॅलन्स मधील जे घटक आपल्याला दिलेले आहेत ते घटक आपल्याला काय करायचे, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीटला आपण काय करायचं त्या ठिकाणी आपण पोस्टिंग करायची आहे. सुरुवातीला डेबिट साईड बघूया. या ठिकाणी दिलेला आहे स्टॉकची अमाऊंट ट्रेडिंगच्या डेबिटला घटक लिहिलेला आहे. आउटर कॉलमला लिहायची आहे 65,000 65,000. त्याच्यानंतर परचेसेस पुढे दिलेलं आहे बिल रिसिवेबल ऍसेट साईडला बिल रिसिवेबल स्टार केलेलं आहे. अमाऊंट इनर कॉलमला लिहा 28,000. वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंगच्या डेबिटला 2 वेजेस अँड सॅलरीज. बघा आता या ठिकाणी नुसते वेजेस असतील तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करत असतो, नुसतं सॅलरी असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्याचं रेकॉर्डिंग करत असतो. पण मात्र या ठिकाणी वेजेस अँड सॅलरी एकत्र आलेले आहे. आता या ठिकाणी वेजेस अँड सॅलरी मी काय सांगितलं, नुसतं वेजेस असेल तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला, नुसतं सॅलरी असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण मात्र या ठिकाणी काय आलेलं आहे, वेजेस अँड सॅलरी आलेले आहे. बरोबर, काय आलेलं आहे, वेजेस अँड सॅलरी आलेले आहे. बघा वेजेस नुसते वेजेस जर असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला मी तुम्हाला सांगितलं. मग या ठिकाणी पहिला शब्द जो दिलेला असेल तो शब्द गृहीत धरून आपण काय करतो असतो, पोस्टिंग करत असतो. या ठिकाणी वेजेस हा पहिला शब्द आलेला आहे. अँड नंतर कोणताही शब्द त्या ठिकाणी आला, सॅलरी असेल किंवा इतर कोणता शब्द असेल, पहिला शब्द काय वेजेस, वेजेसची जागा कुठे, ट्रेडिंगच्या डेबिटला. म्हणून या ठिकाणी आपण पोस्टिंग काय केली, ट्रेडिंगच्या डेबिटला. तसंच मात्र सॅलरी अँड वेजेस या पद्धतीने जर समजा घटक आला असता तर या ठिकाणी 1 नंबरचा शब्द कोणता आहे, 1 नंबरचं वर्ड कोणतं आहे, तर ती आहे सॅलरी. आणि सॅलरी मी तुम्हाला सांगितलं सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या ठिकाणी अँड नंतर या ठिकाणी सुद्धा कोणताही शब्द येऊ, सॅलरी अँड वेजेस असेल तर त्याची पोस्टिंग कुठे केली जात असते, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एवढं जे काही माहिती आहे ते लक्षात ठेवायची. वेजेस अँड सॅलरी याची अमाऊंट आहे 9,000 आउटर कॉलम. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर बिल रिसिवेबलच्या खाली 1-2 लाईन सोडून लिहायचं आहे. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटरवरती 3 ते 4 आपण स्टार केलेले आहे. अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 1,32,500, 1,32,500. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स दिलेले आहेत. आता या ठिकाणी ट्रायल बॅलन्स मधील बॅड डेब्ट्स आणि RDD असेल तर ती कोणती असते, ओल्ड असते. आणि ऍडजस्टमेंट मधील बॅड डेब्ट्स आणि RDD जर असेल तर ती कोणती असते, न्यू असते. या ठिकाणी हे जे काही बॅड डेब्ट्स आहेत हे ट्रायल बॅलन्सला आलेले आहेत. म्हणजे हे कोणते बॅड डेब्ट्स आहेत,
ओल्ड बॅड डेप्स आहेत. ओल्ड बॅड डेप्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण. ओल्ड बॅड डेप्स अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 1000 रुपये, 1000. त्याच्यानंतर परचेसेस ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला लिहिलेलं आपण परचेसेस अमाऊंट 1,48,000, 1,48,000. त्याच्यानंतर मोटर कार ॲसेट आहे. सन्ड्री डेटरवरती 4 स्टार, एक 5 ते 6 लाईन सोडून लिहायचे, 5 ते 6 लाईन सोडून लिहायचे मोटर कार. अमाऊंट आउटर कॉलम 68,000, 68,000. जुनी मारुती असेल ही. त्याच्यानंतर मशिनरी त्याच्याच खाली ॲसेट आहे, प्रॉपर्टी आपली. मशिनरी अमाऊंट 1,14,800, इनर कॉलम 1,14,800, इनर कॉलम स्टार आहे म्हणून इनर कॉलम. त्याच्यानंतर ऑडिट फी खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू ऑडिट फी अमाऊंट आउटर कॉलम 1,200, 1,200. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न, सेल्समधनं मायनस सेल्स रिटर्न अमाऊंट आहे 2,000 रुपये. पुढे डिस्काउंट डेबिट साईडला आलेला आहे. डिस्काउंट डेबिट साईडला आलेला आहे म्हणजेच काय, आपण दिलेला आहे. आपण दिलेला आहे म्हणजे तो काय आहे, आपला खर्च आहे. डिस्काउंट दिला, आपलं नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलम 2,300, 2,300. बिल्डिंग ॲसेट आहे, प्रॉपर्टी आहे. मशिनरीच्या खाली एक लाईन सोडून लिहायचे. बिल्डिंग अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 75,000, 75,000. त्याच्यानंतर कॅशड बँक आपल्याजवळ असलेलं बँक बॅलन्स, ही सुद्धा आपली प्रॉपर्टी आहे ॲसेट साईडला. कॅशड बँक अमाऊंट आउटर कॉलम 12,000 रुपये. त्याच्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट, 10% इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे. अमाऊंट 20,000 रुपये. इनर कॉलमला ज्या वेळेस एखाद्या घटकाच्या मागं या पद्धतीने जसं की ॲडव्हर्टाइजमेंटच्या मागे लिहिलेलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months. ज्या वेळेस एखाद्या ॲटमच्या मागे घटकच्या मागे पुढे जर समजा या पद्धतीने ब्रॅकेटमध्ये माहिती दिलेली असेल तर ती काय असते, हिडन ॲडजस्टमेंट असते. आणि तिची अमाऊंट नेहमी आउटर इनर कॉलमला लिहायची असते. या ऑडिट ॲडव्हर्टाइजमेंटला पण 1 स्टार करायचंय. आणि इन्व्हेस्टमेंट ज्या वेळी एखाद्या घटकाच्या पुढे असं पर्सेंटेजमध्ये काहीतरी अमाऊंट लिहिलेली असेल ती सुद्धा काय असते, हिडन ॲडजस्टमेंट असते. आणि याची अमाऊंट सुद्धा आपल्याला काय करायचं असतं, इनर कॉलमला लिहायचं असतं. मग इन्व्हेस्टमेंटवरती 10% इंटरेस्टने 20,000वरती 10% आपल्याला काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट सुद्धा काही इनर कॉलमला आहे.
पुढे ॲडव्हर्टाइजमेंट, खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू ॲडव्हर्टाइजमेंट, अमाऊंट इनर कॉलमला 4,500, 4,500. त्याच्यानंतर रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला. टू रॉयल्टीज अमाऊंट आउटर कॉलमला 3,000 रुपये. या पद्धतीने आपण डेबिट साईडचं पोस्टिंग केलेली आहे. आता आपल्याला करायची क्रेडिट साईडची पोस्टिंग. जनरल रिझर्व लायबिलिटी साईडला सुरुवातीला एक 3-4 ओळी सोडून लिहायचं आहे. जनरल रिझर्व अमाऊंट 14,500 आउटर कॉलम 14,500. त्याच्यानंतर कॅपिटलचं बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. दया 1,60,000 आणि क्षमा आहे 1,20,000. त्याच्यानंतर क्रेडिटर्स देण्याची साईड लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स अमाऊंट आउटर कॉलम 98,000 98,000. त्याच्यानंतर आरडीडी ट्रायल बॅलन्सला आलेली आहे. मी मगाशी सांगितलं ट्रायल बॅलन्समध्ये आलेले बॅड डेब्ट्स आणि आरडीडी हे काय असतं तर ओल्ड बॅड डेब्ट्स आणि ओल्ड आरडीडी असते. ट्रायल बॅलन्सला आलेली आरडीडी म्हणजेच कोणती आरडीडी आहे ओल्ड आरडीडी आहे. या ठिकाणी चलो प्रॉफिट अँड लॉस लेस ओल्ड आरडीडी या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी अमाऊंट लिहायची आहे 1,800 रुपये. त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स लिहिलेलं आहे. सेल्स 2,85,500. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग म्हणजे देण्याचं बाकी असणे. वेजेस द्यायचे बाकी आहेत. वेजेस द्यायची बाकी आहे. लायबिलिटी आपलं देणं आहे. लायबिलिटी साईडला क्रेडिटरच्या खाली आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आउटर कॉलमला 700. $700 रुपये. त्याच्यानंतर परचेस केलेले घटक रिटर्न केले. प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसच्या खाली लिहिलंय आपण लेस परचेस रिटर्न. त्या ठिकाणी लिहायचंय अमाऊंट 4,000 रुपये. त्याच्यानंतर डिस्काउंट क्रेडिट साईडला आलेला आहे. डिस्काउंट क्रेडिट साईडला आलेला आहे. हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येईल. कारण का हा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे आपला फायदा नफा आणि फायदा असेल तर त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आपण रेकॉर्ड करतो. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून बाय डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचं आहे 1,800 रुपये. या पद्धतीने आपली पोस्टिंग संपलेली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसेल तरी मात्र बोर्डाच्या एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्याने एवढी जरी पोस्टिंग केली म्हणजेच काय ट्रायल बॅलन्स मधील डेबिट आणि क्रेडिटचे घटक त्याने त्या अकाउंटला जरी समजा रेकॉर्ड केलं बरोबर जर रेकॉर्ड केलं तर 12 पैकी 5 ते 6 मार्क सहज त्या विद्यार्थ्याला मिळू शकतात. पण मात्र आपल्याला या ठिकाणी
5 ते 6 मार्कांवर तर थांबायचं आहे का नाही, आपल्याला पूर्णपणे 12 पैकी 12 मार्क मिळवायचे आणि 12वीच्या एक्झाममध्ये काय करायचं आहे, स्कोर करायचा आहे. मग या ठिकाणी चला सुरू करूया. पुढची स्टेप आपली या ठिकाणी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करण्याची. पहिली ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिली आपल्याला. पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक आपण लिहून ठेवलेलं आहे. अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची आहे 40,000, 40,000. सेकंड इफेक्ट याचा ऍसेट साईडला, ऍसेट साईडला इन्व्हेस्टमेंटच्या खाली, इन्व्हेस्टमेंटच्या खाली एक लाईन सोडून लिहायचे क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आउटर कॉलमला 40,000 रुपये. इथं आपली पहिली ऍडजस्टमेंट सॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी. या ठिकाणी आपल्याला जे काही बिल्डिंग आणि मशिनरी दिलेली आहे त्याच्यावरती डेप्रिशिएशन आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. मग वर्किंग नोट तयार करायची आहे. 1 नंबर डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग, बिल्डिंगची अमाऊंट आपल्याला ऍसेट साईडला दिलेली आहे 75,000 रुपये. त्याच्यावरती 5% आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. $75,000 गुणिला 5 भागीला 100. या ठिकाणी 2 झिरो गेलं, 2 झिरो गेलं, उरली संख्या 750 गुणिला 5. या ठिकाणी यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 0 5 5 25, त्याच्यानंतर 5 7 35 आणि 2 37, 3,750 एवढं डेप्रिशिएशन बिल्डिंगवरती आपल्याला काय करावं लागणार आहे, कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. डेप्रिशिएशन काय केलं जात असतं, लेस केलं जात असतं. ऍसेट साईडला ऍसेट साईडला बिल्डिंगच्या खाली लिहायचंय लेस डेप्रिशिएशन ऑन लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. 75,000च्या खाली लिहायचं आहे अमाऊंट 3,750. 75,000 मायनस 3,750 अमाऊंट बाहेर येणार 71,250. 71,250 एवढी वजाबाकी बाहेर येईल. आता या ठिकाणी बिल्डिंगचे 3,750 रुपये काय झालेले, कमी झालेले. बिल्डिंगचं व्हॅल्युएशन कमी झालं. बिल्डिंगचं व्हॅल्युएशन कमी झालं म्हणजेच काय झालं, नुकसान आपलं झालं. आणि नुकसान झाल्यामुळे सेकंड इफेक्ट याचा कुठे येणार आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू डेप्रिशिएशन ऑन खालच्या ओळीवर लिहायचं आहे बिल्डिंग अमाऊंट 3,750. त्याच्यानंतर पुढे त्याच ऍडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, मशिनरीवरती 3% आपल्याला काय सांगितलेलं आहे, डेप्रिशिएशन सांगितलं आहे. या ठिकाणी डेप्रिशिएशन ऑन मशिनरीची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1,14,800. 1,14,800 इंटू 3% अपॉन 100. 2 कट झाले, संख्या उरली आहे 1,148 गुणिला 3. 24
4 त्रिक 12, 12 आणि 2 14, चला 1 3 1 3 आणि 1 4 3. संख्या आलेली आपल्याला 3444. म्हणजे मशिनरीवरती 3444 एवढं डेप्रिशिएशन आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे. चला लेस करूया 3444 अमाऊंट ॲसेट मधनं. मशिनरी लेस डेप्रिशिएशन ॲट 3%. 1,14,800च्या खाली लिहायचं आहे 3444. 1,14,800 मायनस 3,04,444 मायनस करायचे. अमाऊंट उरणार आहे 1,11,356. 1,11,356 एवढी मशिनरी आपल्याकडे काय असणार आहे, शिल्लक असणार आहे. आता या ठिकाणी 1,14,800 मधनं 3,444 एवढी अमाऊंट कमी झाली. म्हणजेच काय तर आपल्या मशिनरीची अमाऊंट कमी झाली, आपली प्रॉपर्टी कमी झाली. आणि ज्यावेळेस आपली प्रॉपर्टी कमी होत असते आपलं काय असतं, नुकसान असतं. नुकसान झालं याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बिल्डिंगच्या खाली लिहायचं आहे मशिनरी अमाऊंट 3,444. 3,444च्या खाली आडवी रेष, त्यांची दोघांची बेरीज बाहेर 7,194 रुपये या ठिकाणी टोटल डेप्रिशिएशन आपल्याला पाहायला मिळालं. इथं आपली दुसरी ॲडजस्टमेंट जी आहे ती आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे. तिसरी ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली आपल्याला बिल रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. या ठिकाणी जे काय आपले बिल रिसिवेबल होते ॲसेट साईडला, ते जे बिल रिसिवेबल आहे 1 नंबर लिहिलेले 28,000 रुपयाचे. त्या बिल रिसिवेबल मधनं 3 जे काही बिल रिसिवेबल काय झालेलं आहे त्यांचं डिसऑनर झालेलं आहे. डिसऑनर म्हणजेच काय तर या ठिकाणी 28,000 रुपयाचे पैसे पूर्णचे पूर्ण आपल्याला मिळालेले नाही. त्याच्यापैकी 3,000 रुपयाचे पैसे आपल्याला मिळालेले नाही. आता या ठिकाणी बिल रिसिवेबल काय असतं, बिल रिसिवेबल ही एक आपली ॲसेट आहे. आता समजा मी एक बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन व्यक्ती मी असताना त्या ठिकाणी बऱ्याच लोकांशी माझे संबंध येत असतात. बऱ्याच कॅटेगरीचे म्हणजे बऱ्याच स्वभावाचे व्यक्तींसोबत मला त्या ठिकाणी व्यवहार करावा लागत असतो. मग या ठिकाणी काही व्यक्ती असे असतात की त्यांच्यावरती माझा विश्वास नाही आहे, पण मात्र त्यांच्याशी मला व्यवहार करायचा आहे. आणि मग अशा वेळेस मला व्यवहार करायचा आहे, पण मात्र त्यांच्यावरती माझा हा भविष्यामध्ये माझे पैसे पेड करेल किंवा नाही याची मला गॅरंटी नाही आहे. मी अशा वेळेस काय करत असतो, व्यवहार करत असताना त्या व्यक्तीला विचारत असतो की तू माझे पैसे किती दिवसानंतर देणार. तो सांगणार 2 महिन्यानंतर. तर आजच्या तारखेपासून 2 महिन्याला जी तारीख येणार आहे त्या तारखेचं मी बिल तयार करत असतो आणि त्याच्यावरती त्या व्यक्तीचं नाव, सदर व्यक्ती XYZ इतके रुपये XYZ या तारखेला मला देणार आहे आणि त्याची सही घेत असतो आणि ते बिल मी माझ्याकडे ठेवत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं, बिल रिसिवेबल असं म्हटलं जातं. मग हे बिल ज्या वेळेस ती तारीख येईल त्या 2 महिन्यानंतर मी त्या व्यक्तीला देत असतो आणि माझे पैसे वसूल मी त्या ठिकाणी करत असतो किंवा मी एक्सेप्ट करत असतो. पण मात्र ठरलेल्या दिवशी 28,000 रुपये पूर्ण मिळालेले नाहीये. त्याच्यापैकी 3,000 रुपये काय झालेले आहे, बिल डिसऑनर झालेले आहे. आता हे 3,000 रुपये जरी डिसऑनर झाले तरी मी समोरच्या व्यक्तीला ते पैसे सोडून देणार नाही. मी काय करणार, त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पैसे ते मागतच राहणार आणि त्याच्यासाठी काहीतरी मी जे काही कायद्याने जे काही कारवाई आहे ते मी करणार. आता मात्र ते 3,000 रुपये हे बिल रिसिवेबल मला म्हणता येणार नाही. आता मात्र ते कन्वर्ट झालेले आहेत कशामध्ये, सन्ड्री डेटर मधनं. मग 3,000 रुपयाचे बिल रिसिवेबल लेस डिसऑनर बिल्स 28,000च्या खाली लिहायचे. 3,000 वजाबाकी बाहेर 25,000 रुपये. त्याच्यानंतर आता ते बिल रिसिवेबल 3,000 रुपयाचे ते बिल रिसिवेबल न राहता ते काय झालेले आहेत, सन्ड्री डेटर झालेले आहेत. ऍड सेकंड इफेक्ट इथंच ऍड बिल्स रिसिवेबल अमाऊंट
₹3,000, ₹3,000 खाली आडवी रेष, बेरीज तिथंच खाली 1,35,500. त्याच्यानंतर पुढे 4 नंबर, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. या ठिकाणी आपला दया नावाचा जो काही पार्टनर आहे त्या पार्टनरने ₹1,000 किमतीचा माल आपल्याकडनं घेऊन गेलेला आहे. आपल्याकडनं म्हणजे तो बिझनेसमधनं घेऊन गेलेला आहे त्याच्या पर्सनल यूजसाठी. त्यांनी काय केलेली ड्रॉइंग, आणि ड्रॉइंग केल्यामुळे काय झालं, तो बिझनेसमधनं त्यांनी पैसे काढून घेतले म्हणजे त्याचं कॅपिटल या ठिकाणी काय होणार, कमी होणार. कॅपिटल कमी झालं, पार्टनरला डेबिट साईडला लिहायचंय टू ड्रॉइंग, ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, गुड्स टेकन, आणि दयाच्या कॉलमला डेबिट साईडला लिहायचंय ₹1,000. ₹1,000 किमतीचा माल दयाने घेतला, दयाला डेबिट. आपल्या कंपनीमधनं व्यवसाय संघटनेतर ₹1,000 किमतीचा माल गेलेला आहे. पुढे रेकॉर्ड करणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आपल्या कंपनीमधनं कोणत्याही मार्गाने माल जात असेल तर त्याचं रेकॉर्डिंग कुठे केलं जात असतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला केलं जात असतं. मग या ठिकाणी फ्री सॅम्पल असेल, त्याच्यानंतर गुड्स असेल, ड्रॉइंग असेल, त्याच्यानंतर लॉस बाय फायर असेल, लॉस बाय थीफ असेल, हे सगळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या व्यवसाय संघटनेतून कंपनीतून माल जात असेल तर त्याचं रेकॉर्डिंग कुठे केलं जात असतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला केलं जात असतं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन बाय दया ₹1,000 आउटर कॉलमला. त्याच्यानंतर 5 नंबरची ॲडजस्टमेंट, राईट ऑफ 1,800 बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर. आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे तर आपल्याला ₹1,800 बॅड डेब्ट्स आणि RDD आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली. पण आपल्याला पुढे 6 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये काही माल विकलेला आहे ₹6,000 किमतीचा आणि त्याचा रेकॉर्ड केलेलं नाही आपण, म्हणजे सेल केलेला आहे माल पण मात्र त्याचा रेकॉर्ड केलेलं नाहीये. रेकॉर्ड केलेलं नाहीये ते आपल्याला काय करावं लागणार आहे, रेकॉर्ड करावं लागणार आहे. रेकॉर्ड करावं लागणार आहे सेल्समध्ये ऍड अनरेकॉर्डेड सेल्स अमाऊंट ₹6,000. ₹6,000 खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर. या ठिकाणी सेल्स 2,85,500 मधनं ₹2,000 सेल लेस केलेला आहे. अमाऊंट येणार खाली 2,83,500. 2,83,500 मध्ये ₹6,000 ऍड केले, अमाऊंट येणार 2,89,500. 2,89,500 अमाऊंट बाहेर आउटर कॉलमला या ठिकाणी येणार. या ठिकाणी अनरेकॉर्डेड सेल रेकॉर्ड केले ₹6,000. आता अनरेकॉर्डेड सेल ज्यावेळेस रेकॉर्ड करत असतात तर तो व्यवहार उधारीने झालेला आहे असं गृहीत धरलं जात असतं. आणि उधारीने झालेला जो काही व्यवहार असेल, आपल्याला पैसे मिळणार असतील, उधारीने व्यवहार केलेला आहे आणि आपल्याला पैसे मिळणार असतील, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री डेटर असं म्हणतो. म्हणजेच काय, या ठिकाणी ₹6,000 सन्ड्री डेटर आपले वाढलेले आहेत. मग सन्ड्री डेटर मध्ये ऍड करायचं आहे ऍसेट साईडला, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 1,35,500 खाली लिहायचंय 6,000. 6,000 खाली आडवी रेष, टोटल तिथंच 1,41,500. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, आता आपल्याला 5 नंबरची ऍडजस्टमेंट या ठिकाणी सॉल्व्ह करायची आहे. राईट ऑफ म्हणजेच कमी करणे. ₹1,800 ॲज बॅड डेब्ट्स कमी करायचे डेटर मधनच, सन्ड्री डेटर मधनच लेस न्यू बॅड डेब्ट्स. कोणते बॅड डेब्ट्स आहे ते न्यू बॅड डेब्ट्स आहे. मी तुम्हाला मग अशी सांगितलं, मी परत तुम्हाला सांगतोय, तुमची
तुम्ही विसरायला नाही पाहिजे. तर या ठिकाणी ट्रायल बॅलन्समधील बॅड डेप्स आणि RDD हे काय म्हटलं जातं, ओल्ड बॅड डेप्स आणि ओल्ड RDD. आणि ऍडजस्टमेंटमधील बॅड डेप्स आणि RDD हे काय असतात, न्यू बॅड डेप्स आणि न्यू RDD. या ठिकाणी हे जे बॅड डेप्स आहे हे बॅड डेप्स कुठं आलेले आहे, ऍडजस्टमेंटमध्ये आलेले आहेत. म्हणजेच काय आहे, हे न्यू आहे. हे दोघं बॅड डेप्स आणि RDD हे काय आहे, न्यू आहे. या ठिकाणी 1,41,500 त्याच्यातनं मायनस करायचे 1,800 रुपये. अमाऊंट वजाबाकी करून खाली लिहायची आहे 1,39,700. 1,39,700 न्यू बॅड डेप्स. परत सन्ट्री डेटर कमी झालं, ऍसेट कमी झाली, नुकसान झालं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी लिहिलं आपण न्यू बॅड डेप्स 1,800 रुपये.